समृद्ध, सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे कणखर नेतृत्व, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, ज्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाचे शतकानुशतकाचे स्वप्न साकार केले, ज्यांनी कलम 370 हटवले, सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वाखाली नवा सामर्थ्यशाली भारत जगाने अनुभवला, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियासारख्या अभिनव उपक्रमांमधून ज्यांनी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली, भारताला गतवैभव मिळवून देणाऱ्या या भारत मातेच्या अस्सल राष्ट्रप्रेमी सेवकाला म्हणजेच पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना 75व्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक श्री देवेंद्र राजेश कोठे, भाजपा आमदार, सोलापूर. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज गावात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संकटावर मात करत आज महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयुक्त परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवणारे अमृता ननवरे यांनी सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. खरं तर ननवरे कुटुंबीय हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या मुलांना आज भविष्य घडवण्याच्या ध्येयात आहे आणि ते आज यशस्वी झालेले आहेत. आज याच विषयावर बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयुक्त परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेल्या अमृता ननवरे. अमृताजी, तुमचा के सिटी न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आणि तुम्हाला प्रथम खूप खूप शुभेच्छा. खरं तर ननवरे कुटुंबीय आज सोलापूर शहर जिल्हा नव्हे महाराष्ट्रात हे नाव अत्यंत प्रसिद्ध झाले, कारण आपल्या लौकिकाचा गजर संपूर्ण महाराष्ट्रात वाजतोय. काय सांगा? खरंच खूप आनंद देणारा क्षण आहे हा माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या संपूर्ण गावासाठी. कारण ग्रामीण विभागातून तयारी करून MPSC सारख्या परीक्षेत राज्यात प्रथम येणं हे साध्य झालेलं आहे आणि खरोखर यासाठी माझ्या स्वतःचा अभ्यास तर आहेच, पण त्याचसोबत माझ्या कुटुंबाचा सपोर्ट खूप जास्त महत्त्वाचा होता आणि त्यामुळंच आज मी या क्षणापर्यंत पोहोचले आणि हा आनंद अनुभवतेय. याचा मला खूप अभिमानही वाटतोय आणि थोडंसं इमोशनलही व्हायला होतंय. कधी वाटलं होतं आपण या नाविन्यपूर्ण परीक्षेत अशा प्रकारे यश संपादन करू शकतो? जिद्द, चिकाटी आणि परिश्रमच्या जोरावर तुम्ही हे ध्येय आज यशस्वी करून दाखवलंय. खरं तर शालेय जीवनातच ठरवलं होतं की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं किंवा आपल्याला लोकसेवेच्या कार्यात स्वतःला जर वाहून घ्यायचं असेल तर आपण अशी एखादी परीक्षा देऊन ऑफिसर होऊ शकतो, जेणेकरून आपण एकाच वेळी अनेक लोकांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवू शकतो. आणि त्यामुळंच मग हा निर्णय घेतला होता की MPSCच्या परीक्षा द्यायच्या आणि ऑफिसर व्हायचं. आणि ही तयारी मी जवळपास 3 वर्ष झालं करते आणि माझ्या तयारीच्या काळादरम्यान असं वाटत होतं की बऱ्याचदा निकाल जवळ यायचा आणि पोस्ट हातातून जायची, अशा वगैरे पण गोष्टी झाल्या. बट शेवटपर्यंत मी जिद्द सोडली नाही आणि त्यासोबत कुटुंबाची साथ होती, त्यामुळं त्या जिद्दीला, त्या स्वप्नाला एक पाठबळही स्ट्रॉंग मिळालं आणि त्यामुळे मग माझं हे यश मला मिळवता आलं. आणि जर स्पेसिफिकली सांगायचं झालं तर यावर्षी मला आतून असं खूप फील होत होतं की आपल्याला पोस्ट मिळणार हे कन्फर्म आहे, बट महाराष्ट्रात पहिलं येणं ही आमच्या सर्वांसाठी एक आपण म्हणू शकतो सुखद धक्का होता आणि काय म्हणतात अविस्मरणीय असा क्षण एक आयुष्यातला तो तयार झालेला आहे आता.
खरं तर हे जे यश आपण संपादन केलेलं आहे यामध्ये आपल्या कुटुंबाचा देखील खारीचा वाटा आहे. माझ्यासोबत अमृता यांचे वडील इथं माझ्यासोबत उपस्थित आहेत. तुम्ही एक हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये सेवक आहात. काय वाटतं तुम्हाला, आज मुलीचा आनंद गगनात मावेना असं वाटतो का? हो, खूपच. आणि तिची पहिल्यापासूनच तयारी असल्यामुळं आम्हाला फक्त अपेक्षा होती की लवकरात लवकर सिलेक्शन व्हावं किंवा पास व्हावं. ते त्या पटीनं झालंय असं आम्हाला त्याला वाटतं जरा, आणि आनंद पण वाटतो. एकूण आपल्याला मुलं किती? मला 3 मुली आहेत. ही मोठी आहे, 2 नंबर आहे ती BHMS झालेली आहे. तिसरी ती ग्रॅज्युएशन BCOMमधून झालेली आहे. ती पण MPSC UPSCची तयारी करते. आणि 2 जुळी मुलं आहेत, ते एक BCOM फर्स्ट इयरला आहेत आणि एक BA फर्स्ट इयरला आहे. शिक्षण सगळ्यांचं चालू आहे. जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाबद्दल अमृता यांच्या काय सांगाल आपण? हां, तिची पहिल्यापासूनच जिद्द होती की मला लोकांच्या कामांसाठी कुठल्यातरी अशा सर्व्हिसमध्ये जायचं आहे, आणि ते करण्यासाठी तिनं पहिलीपासूनच ह्या परीक्षांचं ध्येय समोर ठेवल्यामुळं त्याला हे यश मिळालं. अमृता यांच्या आई देखील आपल्या सोबत आहेत. तुम्ही काय सांगाल, आज मुलीनं एवढी मोठी प्रगती केलेली आहे? ते म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसंच त्याच प्रकारे अमृताचंही झालेलं आहे. कारण की तिच्या चिकाटीला आणि तिच्या म्हणजे मेहनतीला बघताना आम्हाला कुठंतरी एक म्हणजे आशा होती, ती आज माझी तरी आशा पूर्ण झालेली आहे. काय वाटतं इथून पुढच्या कारकिर्दी संधी आपण कशा प्रकारे आता? आमच्या कष्टाचं आम्हाला फळ मिळालं, आणि एवढंच बोलू शकते मी. आपण काय सांगाल, इथून पुढची आपल्या वाटचाल कशा पद्धतीने राहील? आता ज्या पोस्टवरती मी असणार आहे त्यानुसार तर मी मला शक्य होईल त्यापरणी लोकसेवेचं कार्य चालूच ठेवणार आहे. त्यासोबत अजूनही प्लॅन्स आहेत डोक्यात जे एक्झिक्यूट करायचे, जे फायनान्शियल सपोर्ट जे स्वतःच्या जीवावर आपण करू शकतो, हे जे असतं डोक्यामध्ये, तर ते करायचंच आहे. पण त्याचसोबत हा प्रवास इथंच थांबत नाही, हेही मी स्वतःला सांगते. म्हणजे यावेळी मला महेंद्रसिंग धोनीचा तो एक मुवमेंट आठवतो की IPL मध्ये रिटायरमेंट घेणार का, असं त्याला विचारल्यावर तो म्हणाला होता डेफिनेटली नॉट. तसंच मला जर कोणी विचारलं की स्पर्धा परीक्षांचा प्रवास आता थांबणार का, तर मी हे म्हणेल की डेफिनेटली नॉट. कारण आता एक हुरूप मिळालेला आहे, आता स्वतःहून फाईट देण्यासाठी एक कारण मिळालेलं आहे. तर डेफिनेटली मी अजून पुढच्या परीक्षांसाठी तयारी करून उत्तरोत्तर माझ्या गावाचं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठं करण्याचा आणि माझ्या कुटुंबाचा जो माझ्यावरती विश्वास आहे तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन. हिरज गावातील इतर जे आपल्या वयाच्या महाविद्यालयीन विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत त्यांच्या समोर आपला आज एक नवा आदर्श निर्माण झालेला आहे. त्या मुलींना आपण मार्गदर्शन कशा प्रकारे करणार आणि त्यांची वाटचाल कशा प्रकारे आज पाहिजे? मुलींना जर स्पेसिफिकली सांगायचं झालं तर मला हे वाटतं की बऱ्याच वेळा मुली काय करतात, लवकर गिवअप करतात. आणि मला वाटतं की ते करू नये त्यांनी, कारण जोपर्यंत आपण लढत असतो तोपर्यंत आपलं कुटुंब आपल्यासोबत असतं. आपण गिवअप केलं की मग त्यांची जी आशा असते किंवा त्यांचा जो विश्वास असतो तो कुठेतरी डळमळतो. म्हणून मला मुलींना हे सांगायचं आहे की तुमच्या स्वप्नांवरती कधीच गिवअप करू नका, कारण ती पूर्ण होतात आणि ती पूर्ण झाल्यावरती खूप सुंदर दिसतात. आणि मला म्हणजे मी ॲडिशन करते की मला त्या मुलींच्या पालकांना सांगायचं आहे की तुमच्या मुलींच्या स्वप्नांना प्लीज तुम्ही जोपासा. कारण माझ्या आईवडिलांनी म्हणजे 3 मुली आहेत, शिक्षण होत आहे, तरीसुद्धा त्यांनी कधी कोणत्या गोष्टीचं प्रेशर नाही टाकलं माझ्यावरती. म्हणजे इमोशनली सपोर्ट होता, फायनान्शियल गोष्टींवरती स्ट्रगल झालं, बट इमोशनल सपोर्ट फॅमिलीचा इतका सोबत होता. आणि आईवडिलांचं सतत हेच म्हणणं असायचं की तू कर तयारी, आम्ही आहोत तुझ्यासोबत. म्हणजे माझ्या राज्यसभेचे रिझल्ट गेल्यानंतर सुद्धा त्यांनी मला फक्त इतकंच सांगितलं की फक्त पुढच्या परीक्षेची तयारी तुला नीट करायची आहे आणि त्यातून पोस्ट काढायची. अदरवाईज त्यांनी माझ्यावरती कुठलं असं प्रेशराईज नाही केलं, बर्डन नाही टाकलं. तर मुलींनी पण कोणत्याही गोष्टीचं प्रेशर न घेता, बर्डन न घेता, तुमच्या अभ्यासातून, तुमच्या जे तुम्ही करताय त्यातून तुमची जी ॲबिलिटी आहे ती जर दाखवून दिली तर नक्कीच तुमचे पालक आणि हा समाज तुमच्यावरती विश्वास ठेवेल आणि तुम्हाला हवं ते यश तुम्ही संपादन करू शकता. गावकऱ्यांच्या वतीनं, विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं, राजकीय लोकप्रतिनिधींच्या वतीनं आपल्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काय वाटतं? खरोखरच ह्या क्षणाची जवळपास 3 वर्ष वाट बघत होते मी. म्हणजे अर्थातच शुभेच्छा मिळतात ह्याच्यावरून त्या लोकांचं आपल्यावरती असलेलं प्रेम आपल्याला दिसत असतं आणि इतक्या लोकांच्या आपुलकीची, इतक्या लोकांच्या मायेची ऊब सोबत घेऊन इथून पुढचा प्रवास करायचा आहे. तर त्याबद्दल मला खूप आनंदी होतं आणि या सर्व लोकांचे मी आपल्यामार्फत जाहीर आभारही मानते की तुम्ही माझ्यावरती इतका विश्वास आणि इतकं प्रेम दाखवताय, इतकी आपुलकी दाखवताय.
खरं तर याच गावाचे हिरज गावाचे सरपंच साबळे हे माझ्यासोबत आहेत. साबळेजी, आज एका मुलीनं, आपल्या गावाच्या मुलीनं महाराष्ट्रात एक वेगळा आदर्श निर्माण करून दिलेला आहे. काय सांगाल, कशा भावना आहेत? नक्कीच आज आमच्या हिरजच्या अमृता याने हिरजचं नाव पूर्ण महाराष्ट्रात आज तिने उज्ज्वल केलेलं आहे. नक्कीच त्याने आता आणखी आमच्या हिरजचे जे विद्यार्थी आहेत, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांचा अमृताचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर राहील आणि येणाऱ्या काळात आणखी आमच्या हिरजमधून MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला आमच्या हिरजचे आणखी विद्यार्थी सिलेक्शन झालेले दिसतील. एवढंच बोलतो आणि हिरजच्या वतीनं आणखी एकदा अमृताचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि तिला पुढच्या तिच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. ननोरे कुटुंबियांचा आदर्श गावातील अनेक कुटुंबियांनी आज घेणं अपेक्षित आहे आणि अमृतांसारख्या मुलींच्या पाठीशी खंबीर राहणं आज कितपत आवश्यक आहे? हो, नक्कीच. अमृता ही पूर्ण खूप हालाकीच्या ह्याच्यातून तिनं जिद्दीनं शिक्षण तिचं आज पूर्ण केलेलं आहे. त्याचप्रमाणे इतर मुलींच्याही पाठीमागे तिनं नक्कीच उभारेल आणि इतर मुलींनीही आपली परिस्थिती नाही म्हणून खचून न जाता अमृताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण तयारी करून जर ध्येय प्राप्त केलं तर नक्कीच ते शक्य आहे. त्यात काही वाद नाही. आपण असं करून केलं तर नक्कीच सर्व यश प्राप्त होईल. म्हणतात प्रयत्नांची पराकाष्ठा ही सहज साध्य असते, मात्र ती जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर. हे जे उत्तम उदाहरण आहे ते ननोरे कुटुंबियांनी आज समाजासमोर घालून दिलेलं आहे. मी वैभव बंगणे, चंदन भोलू सोबत, हिरज, उत्तर सोलापूर. Like, subscribe, click on the bell.